सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। काल दुर्वांचं आपण महत्त्व काल पाहिलं, कसा कसा सगळ्यांचा उद्धार होतो गणपतीला दुर्वा वाहिल्या की। कृतिवर्याचा पिता जो आहे त्याला ब्रह्मदेवाने संकष्टी व्रताची माहिती सांगितली। कृतिवर्याच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला। त्याला स्वप्न पडलं, स्वप्नात त्याला त्याच्या पित्याने येऊन सांगितलं की तू संकष्टी चतुर्थीच्या व्रताची तुला माहिती मिळाली, त्या व्रताचा आढावा घे आता। आणि मग तो आता राजा कृतिवर्य राजा नगरात गेला पुत्र व्हावा या महत्वाकांक्षेने। संकष्टीचं व्रत तो करू लागला। त्याने दुर्वा अर्पण केल्या आणि दुर्वा अर्पण करताना विशेषतः दुर्वा तर गणपतीला आवडतात, पण जर त्या गणपतीच्या नावांनी एक एक दुर्वा अशा 21 जर गणपतीला आपण अर्पण केल्या तर गणपती अतिशय प्रिय होतो। कुठलीही गोष्ट म्हणजे बघा तुम्ही,
आपल्याला जर कोणीही हाक मारली तर आपण लगेच ओ देतो. ह्याचा अर्थ काय माहिती का? आपल्याला कोणी बोलवलं तर आपल्याला लगेच फार आवडतं. हो हो बोला, काय म्हणताय, लगेच आपण अगदी लक्ष देऊन तिकडे की मला कोणीतरी हाक मारली आहे. आता हे नैसर्गिक आहे. लहान मुलाला तर खूप आवडतं आणि आईने हाक मारली तर खूप आवडतं. त्याच्याप्रमाणे असतं की गणेशाला सुद्धा भक्तांनी जर त्याच्या नावाने हाक मारली आणि एरवीसुद्धा कोणाशी बोलताना एकदम अहो अगं असं बोलण्यापेक्षा जर आपण नाव घेऊन बोललो ना तर खूप त्याला महत्त्व येतं. म्हणजे एक प्रकारचं कम्युनिकेशन तयार होतं. आता दुर्वा गणपतीला आवडतात हे ठीक आहे, पण जर त्याचं प्रत्येक वेळी नाव घेऊन आणि वरती आवडणारी गोष्ट आपण त्याला दिली तर त्याचा परिणाम जास्त होतो. मग ही 21 नावं काय आहेत? गणाधिप म्हणजे ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः, ओम अभयप्रदाय नमः, ओम एकदंताय नमः, ओम इभवक्राय नमः, ओम मूषकवाहनाय नमः, ओम विनायकाय नमः, ओम ईशपुत्राय नमः, ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम वक्रतुंडाय नमः, ओम अघनाशनाय नमः, ओम विघ्नसंकर्ताय नमः, ओम विश्ववन्द्याय नमः, ओम अमरेश्वराय नमः, ओम गजवक्राय नमः, ओम पवीतिनाय नमः, ओम भालचंद्राय नमः, ओम परशुधारिणे नमः, ओम विघ्नदीपाय नमः, ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः. असं म्हणायचं आणि दुर्वा गणेशाला अर्पण करायच्या. असं संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं. व्रताचं उद्यापन कसं करावं? आता हे व्रत आहे ना पूर्वी कोणी केलं आहे आणि त्याला कसं काय फळ मिळालं आहे? तर कार्तिकेय आपल्याला मिळावा, कारण त्याचा जन्म कुठे दुसऱ्याच ठिकाणी झालेला आहे. म्हणून पार्वतीने हेच व्रत केलं. समुद्र प्राशन करण्यापूर्वी अगस्ती मुनींनी नलराजा सापडावा म्हणून सुद्धा हेच व्रत केलं. दमयंतीने बाणसुराची कन्या उषा तिला अनिरुद्ध मिळावा म्हणून सुद्धा हेच व्रत केलं. रुक्मिणीच्या म्हणण्यावरून चित्रलेखेनी पळवलं होतं, त्यावेळी प्रद्युम्नानी सुद्धा हेच व्रत केलं. इतकं याला महत्त्व आहे. कितीतरी महान लोकांनी हे चतुर्थीचं व्रत केलं. यथासांग गणेशाची पूजा करावी. नमस्कार करावा, चंद्राचं दर्शन घ्यावं, लाडू किंवा मोदक यांचं नैवेद्य दाखवावा. होम करणं शक्य असेल तर होम करावा. गणानां त्वा गणपती हवामहे या मंत्राचा जप करावा. 108 दुर्वा वाहिल्या तरी चालू शकेल, 21 वाहिल्या तरी चालेल. गजाननाला वंदन करून सांगावं, जर काही चूक झाली असेल तर माफ कर. अशा रीतीने उद्यापन करावं त्याचं. उद्यापन करायच्या दिवशी मग संगीत किंवा पुराणांचं प्रवचन, गणपतीच्या कथा, वेदपाठांतर असे कार्यक्रम सादर करावे.
कार्तवीर्य याच्यावर गणेशाची कृपा झाली. भृगु ऋषी सांगतात सोमकांत राजाला की गणेश भक्तीचं महत्त्व किती आहे. शूरसेनाने इंद्राला प्रश्न केला होता की गणेशाच्या कृपेने कृतवीर्याला पुत्र झाला म्हणजे काय झालं. इंद्र म्हणाला छे छे, तो पुत्र फारच विचित्र. त्याचं नाक कान डोळे, फक्त चेहरा सुरक्षित होता, बाकीचे सगळे अवयवच नव्हते. हात पाय नव्हते, मांड्या नव्हत्या, अपंग होता. आणि पुत्राचं बारसं करण्याऐवजी त्याची आई आता शोकच करायला लागली. राजवाड्यामध्ये रडारड चालू झाली. प्रधानाने राजाला समजावून सांगितलं की झाडाचं रोप लावल्या लावल्या लगेच कसं त्याला रूप येईल, त्याला फांद्या फळं येत नाहीत लगेच. काही काळ आपल्याला थांबलं पाहिजे, दुःख करण्याचं सोडून द्या. गजाननाला आठवा ना तुम्ही, गजाननाची पूजा करा, त्यामुळे त्याचं अपंगत्व जाईल. मग रीतिरिवाजाने मुलांची नावं ठेवली. 12 वर्षाचा काळ निघून गेला. एके दिवशी दत्त दिगंबर फिरत फिरत कृतवीर्याच्या राजवाड्यात आले. राजाजवळ इच्छा व्यक्त केली, तुझा पुत्र मला बघायचा आहे. गुरुदत्ताला त्यांनी तो पुत्र दाखवला राजानी. गुरुदत्तांनी त्याचं अपंगत्व पाहिलं, अंतर्ज्ञानाने ओळखून म्हटलं की तू संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केलंस, पण जागरण जे करायचं असतं म्हणजे किती महत्त्वाचं असतं बघा. साधारणपणे कोजागिरीला, हरतालिकेला वगैरे आपण उपवास करतो किंवा काय मंगळागौर करतात कोणी, तर त्या दिवशी जागरण देवतेबरोबर जागून आनंद व्यक्त करायचा हे नाही केलं तर वाईट अवस्था होते. हे ह्याच्यावरनं कळतं आणि आम्ही पण लहानपणापासून तेच ऐकत आलो. तर तो सांगतो की गुरुदत्त सांगतात की तू व्रत केलंस चतुर्थीचं, पण रात्र जागवायचा तुला आळस आला आणि त्याच्यामुळे मुलाला अपंगत्व आलेलं आहे. राजा म्हणाला तुम्ही जे सांगाल तो उपाय मी करीन. या अपंग मुलालाच एकाक्षरी मंत्राचं उपदेश केला दत्त महाराजांनी. 12 वर्ष त्याने तो जप केल्यानंतर त्याला हातपाय आले आणि एवढं उपाय सांगून दत्त महाराज अदृश्य झाले. मग तो कार्तवीर्य म्हणाला वडिलांना की मला वनापर्यंत नेऊन सोडा, मी आता गणेशाची भक्ती करीन. राजाने त्याला एक झोपडी बांधून दिली वनामध्ये आणि तपाला बसून त्याला 12 वर्ष होऊन गेली. झोपडीजवळ एक तलाव होता. तलावातून गणेश प्रगट झाला आणि कार्तवीर्याला वर मागायला सांगितलं. तर कार्तवीर्य म्हणाला की माझ्यापासून माझ्या मातापित्यांना आनंद व्हावा म्हणून माझा देह तुम्ही परिपूर्ण करा. म्हणजे माझं काही म्हणणं नाही आहे की
मला हा देह अर्धवट मिळाला आहे, पण माझे मात्या पित्यांना दुःख होतंय ना, म्हणून गणेशाला सांगितलं, विनंती केली की तू हा माझा देह परिपूर्ण कर. गणेशाने त्याच्या देहात प्रवेश केला आणि स्वतःच्या दैवी शक्तीने त्याला सहस्त्र हात धारण केले. कार्तवीर्य आनंदी झाला आणि जय गणेश असा जयघोष केला त्याने. गणेशाच्या चरणांवर नतमस्तक झाला. सगळ्या देवांनी सुद्धा त्याला आशीर्वाद दिले, मौल्यवान वस्तू दिल्या, सगळी शस्त्रास्त्र दिली. त्या ठिकाणी जिथे कार्तवीर्याला वनामध्ये गणेशाचा हे झालं, दर्शन झालं, तिथे एक भव्य मंदिर मानलेलं आहे कार्तवीर्याने गणेशाचं, आणि त्याला प्रवाल गणेश मंदिर असं नाव आहे. गणेशाच्या मूर्तीला धरणीधर असंही नाव आहे. तो आपल्या नगरात परत आला. लोकांना आश्चर्य वाटलं, आईवडिलांना अतिशय आनंद झाला. अशा रीतीने त्यांनी ख्याती मिळवली, गणपतीची केवळ पूजा करून, गणपतीचं सगळं नामस्मरण करून. असं संकष्टी चतुर्थीचा महिमा आहे. एक अशी कचरा गोळा करणारी बाई होती. तिला घेऊन जाण्यासाठी विमान उभं राहिलं होतं. राजाच्या सैनिकांनी देवदूतांना विचारलं, या रोगिष्ट स्त्रीनी असं कोणतं कर्म केलंय चांगलं म्हणून तिच्यासाठी हे विमान आलंय. देवदूत म्हणाले, ती अशी दरिद्री असून सुद्धा मागच्या जन्मी ती भाग्यवान होती. संकष्टी चतुर्थीच्या आदल्या रात्री मद्यपान करून ती बेशुद्ध पडली. उपवास झाला तिला. चंद्रोदयाच्या वेळी जाग आली. चंद्रदर्शन झालं. भुकेने व्याकुळ झाली. कुणाकडे अन्न मिळतं का म्हणून भिक्षा मागू लागली. एका गणेश भक्ताच्या घरी गेली आणि तिला अन्न मिळालं. गणेशाचा प्रसाद घेतला, गणेशाचं नाव घेतलं, अन्नभक्षण केलं, आणि अशा रीतीने तिला आपोआप संकष्टीचं व्रत घडलं. गजाननाने प्रसन्न होऊन आता तिचा उद्धार केला, म्हणून तिला घ्यायला हे विमान आलेलं आहे. सगळे राजाचे सैनिक राजाकडे गेले. त्याला सगळा प्रकार सांगितला. आणि इंद्राला हे शूरसेन राजाच्या नगराच्या बाहेर हे विमान थांबले. त्याच्यामुळे इंद्राने शूरसेनाला पण सांगितलं
की तू हे कर, संकष्टी चतुर्थीचं व्रत कर. आणि मग शूरसेनानी वसिष्ठ मुनींकडून मंत्राचा उपदेश घेतला. आता काय आहे की शूरसेनासाठी पण विमान आलं बरं का. आता इतकं त्यांनी वसिष्ठ मुनींकडनं मंत्र घेतला तो गणेशाचा. आणि त्यांनी पण खूप तपश्चरण केलं. तर इंद्राच्या सांगण्यावरून गणेशाला शूरसेनाला पण घ्यायला विमान आलं. पण त्यांनी काय केलं, राजासह सगळ्यांना विमानात बसवलं. सगळे जे होते प्रधानमंत्री वगैरे, विमान काही उडेना. त्याचं कारण एक राजाचा सेवक होता ना, कोड फुटलेला, तो पण त्या विमानात चढला. देवदूतांनी सांगितलं याला खाली उतरवा. राजा म्हणाला त्याला तुम्ही घेत नाही तर मी पण येत नाही. त्याच्या हातून काय घडलंय असं पाप की त्याचा उद्धार होऊ नये. तर ज्याला कोड फुटलेला आहे, काय पाप झालेलं आहे. देवदूतांनी सांगितलं ह्याला उतरवा, मग हे विमान उडेल. राजाने विचारलं असं यांनी काय चूक केली आहे. देवदूत शूरसेनाला म्हणाले, गौड नावाचा एक ब्राह्मण गौड देशामध्ये होता. तो सुखाने राहत होता, वेद जाणणारा. पत्नीचं नाव शाकिनी. त्याला एक मोठा मुलगा, त्या मुलाच्या पत्नीचं नाव सावित्री. त्या मुलाला वेश्येचा छंद होता, पत्नी असून सुद्धा वेश्येचा छंद. आणि सगळी दागिन्यांची त्यांनी, आईच्या वगैरे दागिन्यांची चोरी केली आणि वेश्येला दिलं. गौड ब्राह्मणांनी काय केलं, त्या वेश्येसमोरच आपल्या मुलाची कानउघाडणी केली. मुलाला राग आला, त्याने वडिलांचे प्राण घेतले. आणि तसंच तो वेश्येच्या घरी गेला. दुसऱ्या दिवशी आईलाही ठार केलं. त्याच्या पत्नीने त्याला खूप समजावलं. खरं म्हणजे शेवटी फार समजावते पत्नी आणि मला कमीपणा येतो म्हणून त्यांनी पत्नीचीही हत्या केली. एके दिवशी एक दुसरा ब्राह्मण होता कालभी नावाचा, त्याच्या पत्नीवर यांनी हल्ला केला. तिने मात्र त्याला शाप दिला आणि महारोगी होशील असं सांगितलं. आणि तोच आता पुत्राच्या रूपाने जन्माला येऊन तुझी सेवा करतोय. तर त्याचा उद्धार कसा होईल, त्याचा उद्धार होण्याचा काळ जवळ आला आहे. त्यांनी गजानन या 4 अक्षरी नामाचा जप करावा असं त्याला सांगण्यात आलं. आणि मग शूरसेनानी पण त्याच्यासाठी केला आणि त्यांनी पण हे केला, गजानन 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 असा जप केला. आणि मग ते विमान उडलं. इतकं महत्त्व आहे. म्हणजे याच्यातनं सांगण्याचा उद्देश हा आहे की कितीही मोठी जरी पापं झाली
तरी आपल्याला मुक्तीचा मार्ग मिळू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या मार्गाला जायची इच्छा झाली पाहिजे. नाही तर लोकांच्या वाट्याला दुःख आलं की ते अजून वाईट मार्गावर कसं जाता येईल, अजून चिडचिड कशी होईल, अजून रागद्वेष, लोकांचा द्वेष कसा करू, असे लोक घसरतात. म्हणजे अडचणी आल्या जीवनात की त्याच्याऐवजी कितीही जरी अडचणी आल्या तरी आपली जर धाव ईश्वराकडे असेल, वाटेल तेवढा जप आणि वाटेल तेवढं ध्यानधारणा करण्याची जर आपल्याला तयारी असेल, तर कोणतीही कितीही पापं झाली असली तरीसुद्धा आपण त्यातनं निस्तरून जाऊ शकतो. एक अशीच एक परशुरामाची कथा आहे. श्वेतदीपामध्ये जमदग्नी नावाचा ऋषी राहत होता. त्रिकालज्ञानी म्हणजे भूत भविष्य वर्तमान जाणून होता. तेवढी उपासना झाली होती त्याची. रेणुका ही पत्नी. आणि तो परशुराम आहे ना, विष्णूचाच अंश होता. नाही, जमदग्नी नावाचा ऋषी, रेणुका नावाची पत्नी आणि परशुराम नावाचा पुत्र. तो परशुराम मात्र विष्णूचा अंश होता. आई वडिलांचीच पुण्याई. विद्याभ्यास संपल्याबरोबर तो तपश्चर्येला निघून गेला वनामध्ये. आणि तो तपश्चर्येला निघून गेल्यावर सहस्त्रार्जुन नावाचा राजा शिकारीसाठी त्याच अरण्यात गेला जिथे परशुराम ध्यानासाठी गेलेला आहे. तेव्हा जमदग्नी ऋषींनी सर्वांची जेवणाची व्यवस्था केली, त्यांना दानं दिली. आणि हे सगळं कसं झालं, म्हणजे हा एवढा ध्यानधारणेकडे परशुराम कसा वळला, तर राजा म्हणतोय की ती आमच्यावर एक कृपाच झाली आहे. पण इथे आल्यानंतर आता काय झालं, त्या राजाची जेवणाची व्यवस्था केली आणि इथले कामधेनू, राजाला वाटलं की ही कामधेनू माझ्याकडे असायला हवी होती. तिच्या प्रभावाने मी प्रजेचं कल्याण करीन, सर्वजण सुखी होतील. राजा ऋषीला म्हणाला की तू ही राजाज्ञा पाळली नाहीस. ऋषींकडे आला ना. जमदग्नी ऋषींनी भोजनाची व्यवस्था केली ना सगळ्यांची, राजाबरोबर आलेल्या लोकांची. राजा म्हणाला ही कामधेनू जी आहे, मी राज्य करतोय एवढं मोठं, तर मला राज्य करायला ती सोपी जाईल, तू मला देऊन टाकती. जमदग्नी ऋषी म्हणाले नाही. तर राजा म्हणाला की जर तू माझं ऐकलं नाहीस, माझी आज्ञा तू जर पाळली नाहीस, तर मी जबरदस्तीने ही कामधेनू नेणार. राजाला खूप संताप झाला आणि सांगितलं सेनेला की उचला रे ही कामधेनू, आपल्याला हवी आहे. कामधेनूला ते उचलायला लागले. तर कामधेनूंनी तिच्या अंगातून शूरवीर निर्माण केले आणि राजाच्या सेनेला पळवून लावलं.
राजाला अतिशयच राग आला. जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केला राजाने बाणाने. पत्नीला सुद्धा त्यांच्या 21 बाण मारले. ती जिवंतच राहिली. तिने कार्तवीर्याला शाप दिला. ज्या हाताने तू मला घायाळ केलंस तेच तुझे हात माझा पुत्र परशुराम छाटून टाकेल. राजा खूप घाबरला. जमदग्नीसारखा महान ऋषींचा आपण शिरच्छेद केलाय. रेणुका जी महापतिव्रता आहे तिचा शाप भयंकर आहे आपल्याला. आता राजाला पश्चाताप झाला. कामधेनू मात्र मिळालीच नाही राजाला. शेवटी दुःखी कष्टी मनाने तो निघाला. राजधानीला परत आला आणि रेणुका अत्यंत दुःखी झाली होती. परशुराम परत आला. त्याला हे सगळं समजलं आणि अत्यंत शोक करू लागला. आईला म्हणाला की खरं तर जमदग्नी ऋषींची ती पत्नी ना, तिची पण उपासना खूप आहे. तर हा जो परशुराम आहे तो आईला म्हणाला की तिन्ही लोकांचं भस्म करण्याचं सामर्थ्य तुझ्या दृष्टीत आहे, तर तू केलं का नाही? एवढी घायाळ झालीस कशी तू त्या कार्तवीर्याच्या बाणांनी? ती म्हणते तू माझ्याविषयी शोक नको करूस. तो जो कार्तवीर्य आहे त्याने मला 21 बाण मारले ना. हां, तर काय कर तू, हे क्षत्रिय म्हणे बरं का. ती म्हणाली हे क्षत्रिय, त्यांच्या अंगी शूरपणा असतो म्हणून जिथे तिथे बाण मारून ज्याला त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतात. ही संपूर्ण पृथ्वी जर कशी निक्षत्रिय होईल हे तू बघ. मी सदैव तुझ्याजवळ आहे असं ती म्हणाली. पण ती सुद्धा आता 21 बाण खाऊन मरणासन्न झाली होती. आणि मी तुझ्या हृदयातच आहे, पण मात्र तू पृथ्वी निक्षत्रिय करून टाक, म्हणजे एकही क्षत्रिय राहता कामा नाही, इतकी जर त्यांना मस्ती असेल तर, असं तिने सांगितलं. आणि तिने प्राण सोडला. मग दत्तात्रयांच्याच ह्यांनी झालेला हा पुत्र आहे परशुराम, म्हणून माता पित्यांचं उत्तर कार्य त्यांच्याच सांगण्याप्रमाणे केलं. कोल्हापूरला ते आले होते दत्तात्रेय इथे, आणि ते पुन्हा कोल्हापूरला निघून गेले. हे सगळं विसरला तो आणि 5व्या दिवशी पुन्हा व्रतस्थ झाला. पुन्हा व्रतामध्ये मग्न झाला. कारण इतकी साधना असते की परत परत तिथे ओढ होते. आता त्याच्याजवळ शस्त्र नाही, काही नाही. एक वाघ आला. त्याने तो घाबरला. स्वतःच्या आईचं स्मरण केलं. काय झालं, 4 दिवस झाल्यावरच तो ध्यानाला बसलाय ना, त्यामुळे सपिंड क्रिया झाली नाही रेणुकेची. आणि तो वाघ म्हणजे रेणुकाच प्रगट झालेली आहे. आणि त्याला सारखं रेणुका मातेचं मस्तक दिसायला लागलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 13 दिवसापर्यंत
यथासांग पितृक्रिया केली. म्हणजे याचं किती महत्त्व आहे बघा. आणि आईने जे सांगितलं क्षत्रियांचा संहार करून टाक, तर कार्तवीर्याला जिंकण्याचा कोणता उपाय आहे? इंद्र सुद्धा घाबरतो. मग रेणुकेने त्याला स्वप्नात जाऊन सांगितलं शंकराला प्रसन्न कर. मग परशुरामाने शंकराची हे केली आराधना. तर परशुरामाच्या आराधनेने शंकर प्रसन्न झाला आणि सांगितलं की तू गजाननाचा पंचाक्षरी मंत्र कर. गणेशाची आराधना करायला सुरुवात केली आणि कृष्णा नदीच्या उत्तरेला अतिशय रमणीय अशा ठिकाणी तो गेलेला आहे. गजाननाच्या मंत्राला त्यांनी सुरुवात केली. गजाननांनी एक परशु दिला आणि या परशुच्या बळाने तो क्षत्रियांचा संहार कर. आणि कार्तवीर्याला मीच 1000 हात दिलेले आहेत, पण त्याला जर अभिमान होत असेल त्या 1000 हातांचा, तर त्याचा अभिमान तूच आता नष्ट कर, असं गणेशाने प्रसन्न होऊन सांगितलं परशुरामाला. ज्या ठिकाणी गणेशाने सांगितलं तिथे त्या जागेवर मयुरेश्वर क्षेत्र असं म्हणतात. इथे एक मंदिर आहे आणि तिथेच त्याने कार्तवीर्याचे सगळे हात छाटलेले आहेत. 21 वेळा क्षत्रियांचा संहार केला. आणि 21 ब्राह्मणांना दान केली. स्वतः जवळ जे काही उरलेलं आहे त्या ऋषींचं आणि रेणुका मातेचं ते सगळं दान म्हणून देऊन टाकलं, कारण त्याला आता जायचं होतं साधना करायला. इतकं या गणेश गजाननाचं महत्त्व आहे. अलौकिक महिमा आहे. सोमकांताला भृगु ऋषी सांगतायत तारकासुराला स्कंदाने कसं मारलं. स्कंद म्हणजे कार्तिकेय. तारकासूर अतिशय बलाढ्य, त्याने खूप तपश्चर्या केली होती आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं. तुझा कोणीही वध करणार नाही असा ब्रह्मदेवाने त्याला वर दिला होता. आणि शंकराचा पुत्र कार्तिकेय हाच तुझा नाश करेल, बाकी कोणीही करू शकणार नाही असं सांगितलं होतं. आणि ती वेळ आता लवकरच येईल एवढं सांगून ब्रह्मदेवाने तारकासुराला अभय दिलं. कार्तिकेयाने जर त्याला ठार केलं तरच त्याचा उद्धार होईल ना. म्हणून आता कोणीही तुझा वध करू शकणार नाही. आणि कार्तिकेयाला कुठनं समजणार आहे याचा वध करायचं असं आपलं याला वाटलं. ते काय करते, अशक्य आहे, कशाला कार्तिकेयाशी मी वैर करतोय, जाऊ दे ना. असं करत करत त्याला अतिशय तो उन्मत्त झाला की मला या जगात कोणीही ठार करू शकणार नाही. तो अतिशय देवांना त्रास द्यायला लागला, ब्रह्मदेवालाही त्रास द्यायला लागला. विष्णूला आणि शंकराला तर अतिशय त्रस्त करून सोडलं. हिमालयात जाऊन बसला.
ऋषी शंकराला भेटण्यासाठी कैलासावर आले आणि तिथे कैलासावर शंकर नाही म्हणून ते पार्वतीला भेटले. शंकराचं तप भंग करायचं होतं याला आणि ते फारच कठीण होतं. कारण भंग जर केलं तर शंकर संतप्त होतील आणि सगळ्यांना जाळूनच टाकतील. मग पार्वतीने काय केलं, मदनाचं साह्य मागितलं, भिल्लिणीचं रूप घेतलं आणि मग शंकराला विचलित करायला कसं करणार. मग मदन तयार झाला. शंकर बसले होते समाधिस्थ. अरण्यात हिंस्त्र पशु होते. मदनाने त्यांना दूर पळवून लावलं. आपली दैवी शक्तीने नवीन सृष्टी सौंदर्य निर्माण केलं. मोहक उद्यान, सरोवर, वसंत ऋतू निर्माण केला मदनाने. पुष्पसुगंधाचं रम्य वातावरण, वाऱ्याच्या लहरींबरोबर सुंदर सुंदर असा सुगंध सुटलेला आहे सगळीकडे. आणि मग शंकराचं मन ध्यानामध्ये सुद्धा मोहित झालं. कारण कान नाक डोळे आहेतच ना, कोणालाही का होईना. समाधीभंग पावली आणि कोणीही समाधीभंग पावली म्हणून क्रोधाने शंकर चिडले. पाहतो तो काय, अरण्याच्या जागी उपवन कसं काय आलं आहे. अतिशय शंकरात चिडलेले आहेत. आता वसंत ऋतू कसा काय मध्येच निर्माण झाला. शंकराच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही, एवढी ध्यान झालेलं आहे, सगळं ओळखू शकतात ते. मदनाचं हे कारस्थान आहे हे त्यांना कळलं. त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि मदनाला जाळून भस्म करून टाकलंय. त्याच क्षणी भिल्लिणीचं रूप घेतलेली पार्वती विनवायला लागली की तुमचा तिसरा डोळा बंद करा, सगळं नष्ट होऊन जाईल, शांत व्हा जरा. तारकासुराने इथे धुमाकूळ घातलेला आहे आणि तुमची मदत हवी आहे सगळ्या देवांना, म्हणून हे केलं, म्हणून तुमची समाधी भंग करण्याचा विचार केला. मग पार्वतीच्या विनंतीला मात्र मान दिला. तृतीय नेत्र बंद केला आणि शंकराने तारकासुराला मारण्याचं आव्हान केलं. शंकर पार्वतीसह कैलास पर्वतावर निघून गेले. 1000 वर्ष झाली तरी पुत्र नाही. देवांनी अग्नीला उपदेश दिला. कारण काय, शंकराच्या तिसऱ्या नेत्राचं त्यांना भय वाटायचं नेहमी. अग्नी काही घाबरत नव्हता. देवांच्या आज्ञेवरून अग्नीने भिकाऱ्याचं रूप घेतलं, कैलास पर्वतावर गेला. शंकर पार्वती फिरत होते. अग्नी भिक्षा मागायला लागला. अग्नीने त्याला द्रव्य अर्पण ह्याला शंकराने द्रव्य अर्पण केलं, याचा स्वीकार केला. पण अग्नीला वाटलं हे द्रव्य जर जमिनीवर पडलं तर नष्ट होईल. ते द्रव्य त्यांनी स्वतःमध्ये विलीन करून टाकलं. कार्तिक महिना होता आणि नदीच्या काठावरती 6 स्त्रिया कार्तिक स्नानासाठी आल्या होत्या. पार्वतींनी जे द्रव्य दिलं त्याच्यामुळे अग्नीला गर्भधारणा झाली. तोही स्नानासाठी चालला होता. अग्निदेव
आणि आपल्याला कशी काय गर्भधारणा, त्याला लाज वाटली. त्याने ते नदीच्या प्रवाहात टाकून दिलं. पृथ्वीला बाधा नको, नदीत सोडलं. त्या द्रव्याचे 6 भाग पडले आणि स्नानाला आलेल्या स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या शरीरात ते द्रव्य विलीन झालं. त्यामुळे या स्त्रियांना गर्भ राहिला. परत ते स्त्रियांनीही असंच केलं. नदीच्या प्रवाहात हे गर्भ सोडून देण्याचा विचार केला. तोपर्यंत ते गर्भाने शिशूचा आकार घेतला. त्याला 6 मुख, 12 हात झाले आणि एक सुंदर बालक जन्माला आलं. नारदांनी कैलास पर्वतावर जाऊन शंकराला सांगितलं की हे तुझा पुत्र आहे, हा अशा अशा रीतीने तो निर्माण झालेला आहे. त्याचं दिव्य रूप पाहिलं आणि मग पार्वतीने त्याला स्वीकार केला. गंगा, 6 कृत्तिका, अग्नी हे सगळेजण वाद घालायला लागले, आमच्या निमित्ताने मुलगा झाला, आमचं काय मग. तेव्हा हा वाद मिटवण्यासाठी पार्वती शंकराकडे घेऊन गेली सगळ्यांना. पण या बालकाचं दिव्य रूप पाहिलं आणि शंकराने त्याला स्वतःच्या मांडीवर बसवून घेतलं. पण हे सगळे निराशेने शेवटी निघून गेले. आपलं एक निमित्त म्हणून इथे उपयोग केला गेलेला आहे. आणि तो कार्तिक महिन्यात जन्मलाय म्हणून त्याचं नाव कार्तिकेय असं ठेवण्यात आलंय. तारकासुराच्या मृत्यूसाठी तो निर्माण झालेला आहे म्हणून तारकाजित, तारकासुरावर जय मिळवणारा असंही त्याला म्हटलं गेलं. पुढे हळूहळू मोठा व्हायला लागला आणि त्याच्या मुखावर एकदम तेज दिसायला लागलं पराक्रमाचं. जसं मारुतीने सूर्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता तशी एक कथा आहे म्हणे. कार्तिकेयाच्या जीवनात त्यांनी चंद्राला पकडलं होतं. ज्ञानाने तो बृहस्पतीच्या बरोबरचा होता. इंद्रालाही त्याच्या शक्तीपुढे हार खावी लागायची. आणि शंकराने त्याला अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या होत्या. त्या कथांचाही संस्कार त्याच्यावर पुष्कळ झाला होता. मग कार्तिकेयाने विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ असं व्रत कोणतं आहे. तेव्हा शंकर म्हणाले की सगळ्या विघ्नांचा नाश करणारं, ज्या व्रतापासून पुत्र आणि संपत्तीचा लाभ होतो असं व्रत म्हणजे वरद चतुर्थी. कार्तिकेयाने ते व्रत केलं आणि त्या व्रताचा प्रभाव म्हणून स्वतः श्री गजानन मयुरासनाधीस्थ होऊन कार्तिकेयाला दर्शन द्यायला आला आणि स्वतःचं मयूर वाहन त्याला देऊन टाकलं. त्या दिवसापासून षडाननाचा मयूरध्वज आहे आणि मयूरध्वज हे नाव त्याला मिळालं आहे षडाननाला, कार्तिकेयाला. मग त्यांनी अफाट सैन्य गोळा केलं आणि गजाननाचीच कृपा, तो तारकासुराशी युद्ध केलं. कारण आपल्या जीवनाचा हेतू काय आहे हे त्यांनी शंकरांना विचारलं होतं. शंकरांनी अनेक कथा सांगितल्या होत्या की तारकासुराचा वध तुझ्याकडनं झालाच पाहिजे.
त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. आणि मग त्यांनी तारकासुराचा वध केला, पण त्याच्यासाठी त्यांनी उपासना मात्र गजाननाचीच केलेली आहे. आणि त्याच्यामुळेच तो तारला गेला. एवढं सहजपणे मोठं सैन्य गोळा करणं, सगळी शस्त्रास्त्र त्याला मिळणं, बाळगणं, त्यांनी तेज स्वतःच्या अंगात येणं, हे सगळं विनायकामुळेच झालेलं आहे. असं केवळ गणपतीचं म्हणजे आता आपल्या लक्षात आलं एकाक्षरी मंत्र खूपच उत्तम, म्हणजे ओंकार. ओंकार हा जो आहे त्यात गणेशाचं स्वरूप आहे, कारण ओंकारच मूळ नाद आहे सगळा. त्याच्यातूनच पृथ्वी निर्माण झाली आणि प्रथम स्वरूप म्हणजे काय आहे तर गणपतीच आहे. दुसरं म्हणजे गम हा मंत्र आहे. गम 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 असा जप करायचा, तो पण एकाक्षरी. बरं, एकाक्षरी मंत्रामध्ये खूप सामर्थ्य असतं आणि तो लाखो वेळा म्हणायला सोपा जातो, बराबर होतो. आणि तो एकाक्षरी असल्यामुळे आपलं त्याच्यात एकाग्रता होते. दुसरा मंत्र आहे गणेशाय नमः, षडाक्षरी, त्याचंही महत्त्व आहे. गणेशाय नमः, गणेशाय नमः. आणि तिसरा मंत्र आहे गजानन 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 गजानन. हा मंत्र मात्र म्हटला की अगदी गजाननाला हाकच मारली आहे आणि तो धावूनच येतोय की काय असं वाटायला लागतं. म्हणजे प्रत्येक मंत्राचं एक काहीतरी वेगळं महत्त्व आहे. यातलं काहीही आपण करून पाहावं, आपल्याला नक्की प्रचिती येईल. कारण हे म्हणत असताना गणपतीच्या चरणांवर आपण डोकं ठेवलेलं आहे आणि आपण समर्पित झालो आहे अशी हे करावी, भावना मनामध्ये निर्माण करावी आपल्या. कारण त्यांनी वरच दिलेला आहे तसा प्रत्येक मनुष्याला, न देताच दिलेला आहे आणि न मागताच दिलेला आहे की जो एरवी माझं स्मरण करेल आणि ज्याला संकट येतील तेव्हाही नुसतं गजानन म्हणेल तरी मी त्याचं संकट दूर करीन, निवारण करीन, धावत जाईन. फारशी त्याला अपेक्षा नाही आहे, कडकडीत आपण व्रत करावीत अशी. त्या मानाने गणपतीचं व्रत इतकं सोपं आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे गणपती आपण बसवतो, गणेशाची प्रतिष्ठापना करतो. अगदी कोणीही करतं आणि कोणीही गणपती उठवतं, कोणीही विसर्जित करतं. त्याला काही मान्यता प्राप्त असं मोठं काही नाही आहे. इतकं त्यांनी सर्वसामान्य समाजाकडून अशी स्वतःची सेवा करून घेतली आहे आणि लोकांची तो सेवा करत आला आहे. त्यामुळे त्याचं जर आपण पठण जप नामजप केला, मला वाटतं जास्त फायद्याचा होईल. पण शेवटी प्रत्येकाची कशावर श्रद्धा आहे हेही महत्त्वाचं असतं. पण काही एक प्रॅक्टिकल म्हणून करून बघायला हरकत नाही, कारण जीवन एक प्रयोगशाळा आहे. करून बघायचं, सूट होत असेल आपल्याला तर काही हरकत नाही करायला. पण आजपर्यंत अनेक प्रताप कसे घडलेत गणपतीच्या आराधनेने ते आपण पाहतोय इथे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.
हरी ओम.